नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नुकतंच DMERचं एक्झामचं शेड्यूल या ठिकाणी आलेलं आहे आणि या शेड्यूलचं एक विश्लेषण तुम्हाला माहिती होण्यासाठी परीक्षा कोणत्या स्वरूपात होणार आहे आणि परीक्षेत विचारले जाणारे जे काही 4 विभाग आहेत त्या 4 विभागाचे सब टॉपिक जे काय आहेत त्याचं विश्लेषण या ठिकाणी मी आज करणार आहे। बघा मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहत असताना आपला जवळचा एखादा जर आपला सहकारी असेल, आपला मित्र असेल, रूममेट असेल किंवा लायब्ररीमध्ये शेजारचा कोणी अभ्यास करणार असेल तर अशा विद्यार्थी मित्रापर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर करायचा आहे, त्यांना पाठवायचा आहे। बघा या ठिकाणी मी कोणत्या कोणत्या गोष्टी सांगणार आहे, जे काही शेड्यूल आलेलं आहे एक्झामचं ते एक्झामचं शेड्यूल या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर टाइम लेवल बाउंडमध्ये कशा पद्धतीनं हे परीक्षेचं स्वरूप आहे, टाइम मॅनेजमेंट कसं आहे त्याबद्दल एक मी थोडक्यात माहिती सांगणार आहे। त्यानंतर परीक्षेमध्ये जे काय प्रश्न सब टॉपिकवरती विचारले जातील ते सब टॉपिक जे आहेत ते मी या ठिकाणी विश्लेषण करून सांगणार आहे। तर मित्रांनो बघा, नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा जे काही DMERची एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांना बघा 100% फायदा होईल असं मला वाटतं आणि म्हणूनच या प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन येत आहे। बघा, तुम्हाला अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे तो जर समजला, परीक्षेचं स्वरूप समजलं तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सोप्या होऊन जातील। बघा मित्रांनो, जे काय तुम्ही अभ्यास करत आहात आणि आत्ता येऊ घातलेल्या सरळ सेवाच्या जाहिरात येत आहेत आणि या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये एक विद्यार्थ्यांच्या हिताखातर एक स्वस्त बॅच कॉमन सिलेबसवरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना फक्त 999 रुपयामध्ये 2499 रुपयाची बॅच फक्त 999 रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे। तर या बॅचचे एक वैशिष्ट्य आहे बघा, 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि 1 वर्षामध्ये तुम्ही व्हिडिओ कितीही वेळा या ठिकाणी बघू शकता। दुसरी गोष्ट, कॉमन सिलेबस आहे, मराठी असेल, इंग्रजी असेल आणि सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता असेल, याच्यावरती सर्व येणाऱ्या ज्या सरळ सेवेच्या एक्झाम आहेत या एक्झाममध्ये हा सिलेबस असतो आणि या सिलेबस शिवाय ती परीक्षा पूर्ण होऊ शकत नाही। बघा, आणि त्याकरता आम्ही स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवणी या ठिकाणी तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच या ठिकाणी आम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तयार केलेली आहे। अभ्यास करण्यासाठी तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स दिल्या जातील, त्यानंतर टेस्ट आहेत आणि फक्त 999 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड फ्यू अशा स्वरूपाची बॅच आपण विद्यार्थ्यांच्या हिताखातर फक्त 999 रुपयामध्ये उपलब्ध केलेली आहे। या संधीचा तुम्ही फायदा घ्या असं मला वाटतं। बघा जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊया। बघा, DMER रिक्रुटमेंट एक्झाम 2025चं जे काही एक्झाम शेड्यूल आहे ते शेड्यूल या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय, थोडक्यात या ठिकाणी सांगतो। 18 सप्टेंबर रोजी परीक्षा चालू होईल। बघा मित्रांनो, पहिला दिवस परीक्षेचा असेल आणि त्याच्यामध्ये बघा फार्मासिस्ट आहे, डेंटल टेक्निशियन आहे, नंतर फार्मासिस्ट आहे, त्यानंतर इलेक्ट्रोकार्डिओलॉजी टेक्निशियन आणि नंतर फार्मासिस्ट आणि एक्सरे असिस्टंट अशा दिवसातनं 3 शिफ्ट होणार आहेत आणि त्या 3 शिफ्टमध्ये बघा प्रत्येक शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आहे, ठीक आहे। प्रत्येक शिफ्टला 2-2 परीक्षा होणार आहेत, म्हणजे फार्मासिस्ट होणार आहे, त्यानंतर डेंटल टेक्निशियन होणार आहे, अशा प्रत्येक शिफ्टला 2 परीक्षा होणार आहेत। तर बघा मित्रांनो, दुसऱ्या दिवशी 19 सप्टेंबरला अशा 3 शिफ्ट आहेत, 3 शिफ्टमध्ये परत फार्मासिस्ट, लायब्ररी असिस्टंट, परत दुसऱ्या शिफ्टला फार्मासिस्ट, एक्सरे टेक्निशियन आणि पुढच्या शिफ्टला तिसऱ्या फार्मासिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट अशा पद्धतीने बघा 3-3 शिफ्ट आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी 22 सप्टेंबरला आहेत, 23 सप्टेंबर, 24 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर। त्यानंतर बघा 29 सप्टेंबर अशा पद्धतीनं 8 दिवस या ठिकाणी ही परीक्षा चालणार आहे आणि पूर्ण जे काय पोस्ट आहेत ते पोस्टनुसार ते शेड्यूल पडलेलं आहे। एकूण 23 शिफ्टमध्ये ही परीक्षा या ठिकाणी विभागली जाणार आहे। 23 शिफ्ट या पूर्ण पदांच्या होतील आणि त्यानंतर पूर्ण DMER जे काय रिक्रुटमेंट आहे त्याची परीक्षा पूर्ण होईल 23 शिफ्टमध्ये आणि त्या 23 शिफ्ट फक्त 8 दिवसामध्ये त्यांनी मॅनेज केलेल्या आहेत। बघा मित्रांनो, अशा प्रकारे या शिफ्टमध्ये पेपर होत असताना मग परीक्षेसाठी कशा पद्धतीने नवीन स्वरूप या ठिकाणी आहे। बघा, व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली जी काही पदे आहेत त्याच्यामध्ये बघा वाहन चालक, उच्च श्रेणी लघु लेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक या पदांकरता बघा कशा पद्धतीनं परीक्षेचं स्वरूप असेल ते तुम्हाला थोडक्यात सांगतोय। बघा, जी परीक्षा आहे तुम्हाला जो परीक्षेचा सिलेबस आहे तो 4 ग्रुपमध्ये डिवाइड केलेला आहे, म्हणजे 4 सेक्शन, 4 विभाग त्या सिलेबसचं पाळलेले आहेत
आणि त्या प्रत्येक विभागामध्ये समजा ग्रुप ए असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल आणि ग्रुप डी असेल. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा तुमचा जो काही सिलेबस आहे बघा, याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि तार्किक क्षमता चाचणी असे जे काही प्रश्न आहेत यानुसार बघा ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी ला प्रत्येक सेक्शननुसार, प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नाची संख्या ठरवून दिलेली आहे आणि त्या प्रश्नाच्या संख्येला तुम्हाला वेळ ठरवून दिलेला आहे. बघा त्याकरता तुम्हाला सांगतो मराठीसाठी ग्रुप ए चं पहिल्यांदा विश्लेषण सांगतोय बघा मी. मराठीसाठी 4 क्वेश्चन येतील, इंग्रजीचे 3 क्वेश्चन, जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानचे 4 क्वेश्चन येतील, तार्किक क्षमतेचे 4 क्वेश्चन येतील, असे 15 क्वेश्चन आणि त्यासाठी वेळ दिलेला आहे 15 मिनिट. बघा ग्रुप ए झाला. ग्रुप बी साठी मराठीचे 4 असतील, इंग्रजीचे 4 असतील, सामान्य ज्ञानचे 4 असतील आणि तार्किक क्षमता चाचणीचे 3 असतील, असे 15 क्वेश्चन 15 मिनिटासाठी येतील. ग्रुप सी साठी बघा तुम्हाला सांगतोय मराठीचे 4 असतील, त्यानंतर इंग्रजीचे 4 असतील, त्यानंतर जनरल नॉलेज, सामान्य ज्ञानचे 4 आणि तार्किक क्षमता चाचणीचे 4, असे एकूण 15 क्वेश्चन आणि 15 मिनिटं या ठिकाणी वेळ दिलेला असेल. बघा मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या, तुमचा गोंधळ होऊ नये यासाठी मी तुम्हाला एक पुन्हा सांगतोय. त्यानंतर ग्रुप डी मध्ये मराठीचे 3 असतील, इंग्रजीचे 4 असतील, त्यानंतर सामान्य ज्ञानचे 4 आणि तार्किक क्षमता चाचणीचे 4, असे एकूण 15 क्वेश्चन 15 मिनिट असा हा टाइम बाउंड दिलेला वेळ टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की तुम्हाला सुरुवातीला ए ग्रुपचे तुम्हाला क्वेश्चन येतील. ए ग्रुपचे जो काय 15 मिनिटाचा वेळ आहे त्या 15 मिनिटांमध्ये 15 क्वेश्चन सोडून घ्यायचे आहेत. 15 मिनिटं संपल्यानंतर ए ग्रुप लॉक होईल, तुम्हाला रिटर्न त्या ग्रुपमध्ये जाता येणार नाही, आपोआप बी ग्रुप उघडेल. ए ग्रुप लॉक झाल्यानंतर बी ग्रुप उघडेल. बी ग्रुपला 15 मिनिटं दिली जातील. 15 मिनिटाचा वेळ संपल्यानंतर बी ग्रुप लॉक होईल, सी ग्रुप ओपन होईल. परत तुम्हाला ए मध्ये जाता येणार नाही, बी मध्ये जाता येणार नाही, सी ओपन होईल, सीचं पण तसंच होईल, डीचं पण तसंच होईल. बघा सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे प्रत्येक ग्रुपसाठी आणि या 15 मिनिटात ते दिलेले प्रश्न 15 सोडवायचे आहेत. प्रश्न सोडून तुमचा एखादा प्रश्न पाठीमागे सोडवायचा राहिला असेल तर त्याचं पुनर्विलोकन करण्याची वेळ सुद्धा ती 15 मिनिटाच्या आतमध्येच काउंट केलेला आहे. त्यामुळे तो तुम्हाला वेळ नंतर मॅनेज होणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. त्यामुळे ह्या टाइम बॉम्बमध्ये हे सगळे प्रश्न तुम्हाला मॅनेज करायचे आहेत, सोडवायचे आहेत, त्याचे उत्तर देऊन त्याला टिक करून पुढे यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर बघा अशाच पद्धतीनं हे वाहन चालक, उच्च श्रेणी लघु लेखक, निम्न श्रेणी लघु लेखक ह्या पोस्ट सोडल्यानंतर राहतात खाली एकूण 14 तांत्रिक संवर्गाच्या पोस्ट. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतो अशाच पद्धतीनं जो काही सिलेबस आहे अशाच पद्धतीने हा टाइम बाउंड आहे, जास्त वेळ घेत नाही. त्यामुळे मी हे पुन्हा सांगत नाही. फक्त याच्यामध्ये सिलेबस जो आहे बघा मित्रांनो, मराठी आणि इंग्रजी व्याकरण आहे, मराठी भाषा आणि इंग्रजी व्याकरण, इंग्रजी भाषा आणि व्याकरण आहे, त्यानंतर सामान्य ज्ञान आहे, तार्किक क्षमता चाचणी आणि टेक्निकल क्षेत्रातील ज्ञान आहे. असे टेक्निकल क्षेत्रातले जे काही ज्ञान आहे त्याच्यावरती 40 प्रश्न आहेत बघा मित्रांनो. आणि सामान्य ज्ञानासाठी 30 प्रश्न आहेत. त्यानंतर इंग्रजीसाठी 15 प्रश्न, मराठीसाठी 15 प्रश्न, असे एकूण प्रत्येक ग्रुपला बघा 18 प्रश्न आहेत. बघा 18 प्रश्न नाही 20 प्रश्न आहेत प्रत्येक ग्रुपला. 20 4 ग्रुप पाडलेत. ए ग्रुपला 20, बी ग्रुपला 20, सी ग्रुपला 20, डी ग्रुपला 20 आणि ई ग्रुपला 20. बघा प्रत्येक प्रश्नाला 18 मिनिटाचा वेळ या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि बघा आता हे जाऊन ते तुम्हाला सांगतो, जास्त थोडा वेळ जाईल 1-1.5 मिनिटाचा, पण याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो मराठीचे ए ग्रुपला, मराठीचे पहिल्या ग्रुप ए ओपन होईल, त्याच्यासाठी मराठीचे 3, इंग्रजी 3, सामान्य ज्ञान 6, टेक्निकलचे 8 क्वेश्चन येतील. अशी एकूण 20 प्रश्न संख्या असेल. बी ग्रुपला पहिल्यांदा 3 मराठी येतील, 3 इंग्रजी येतील, 6 सामान्य ज्ञान येतील आणि 8 तांत्रिक क्षेत्रामध्ये टेक्निकलचे क्वेश्चन येतील. सी ग्रुपला पहिल्यांदा 3 क्वेश्चन मराठी, 3 क्वेश्चन नंतरचे 3 क्वेश्चन इंग्लिश, त्यानंतर 6 सामान्य ज्ञान, त्यानंतर बघा मित्रांनो 8 हे टेक्निकलवरती येतील. असे 20 क्वेश्चन 18 मिनिटासाठी येतील. डी ग्रुपला काय येतील, पहिले मराठी 3 येतील, नंतर दुसरे 3 इंग्रजी येतील, तिसरे 6 जे येतील ते सामान्य ज्ञान असेल आणि त्यानंतर टेक्निकलचे 8 क्वेश्चन येतील. असे 20 क्वेश्चन 18 मिनिटांसाठी येतील. त्यानंतर बघा मित्रांनो ग्रुप ई आहे, त्याच्यासाठी मराठीसाठी 3 येतील, इंग्रजीसाठी 3 येतील, सामान्य ज्ञानचे 6 येतील, टेक्निकलचे 8 येतील. असे 20 क्वेश्चन 18 मिनिटांसाठी तुम्हाला विचारले जातील. मित्रांनो अशा पद्धतीने सिलेबस आहे. आणि बघा जास्त वेळ न घेता मी पुढे जाऊया. आपण जे काय पहिल्यांदा भाषा कौशल्य आहे बघा, त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी आहे.
मराठी आणि इंग्रजीचे कोणत्या टॉपिकवरती ही कंपनी फोकस करते TCS, त्याच्याबद्दल बघा तुम्हाला मी सब टॉपिक सांगतो. त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला 100% फायदा होईल, कारण त्याच्यानुसारच ते प्रश्न या ठिकाणी सेट केले जातात. बघा मराठीमध्ये बघा भाषा कौशल्यमध्ये समानार्थी शब्दावरती तुमची कमांड असणं खूप गरजेचं आहे. बघा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी ते तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन याच्यामध्ये त्याच्यावरती असतील. त्यानंतर शब्दलेखन आणि शब्द योग्यता, अयोग्य योग्य काय आहे, या वाक्यातील एरर चुकीचा शब्द ओळखा किंवा वाक्यामध्ये योग्य शब्द भरा, अशा पद्धतीचे क्वेश्चन या ठिकाणी त्यावरती विचारतील. त्यानंतर बघा रिक्त जागा भरणे, वाक्यातील एखादी जागा रिक्त देतील आणि हे वाक्य योग्यरित्या शुद्ध लेखनानुसार आणि मराठी व्याकरणानुसार पूर्ण करा, असे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतील. पर्यायाने दिलेले वाक्प्रचार असतील, बघा म्हणे असतील, याच्यावरती 100% प्रश्न येतातच. त्यामुळं तुमचा विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द आणि म्हणी वाक्प्रचार यावरती कमांड असणं खूप गरजेचं आहे. आणि ते हातचे मार्क आहेत, स्कोरिंगचे मार्क आहेत, याच्यावरती प्रश्न चुकायला नको. कन्फ्युजन असतं त्याच्यामध्ये, बघा एखादा कान मात्र कमी जास्त असू शकतो प्रत्येक पर्यायामध्ये आणि त्यामुळं अर्थही वेगळा होतो आणि पर्याय बी वेगळे सेम वाटतात. आणि विद्यार्थी मित्र एकदम तुमची जी नजर आहे ती नजर एक थोडी सुद्धा इकडे तिकडे होऊन द्यायची नाही. तुमचं कान मात्र वेलांटी हे जरी तुमचं लक्षात जर नाही आलं तर बघा मित्रांनो तुमचं हातचे मार्क या ठिकाणी जाऊ शकतात. स्कोरिंगचे हे सब टॉपिक आहेत, त्यामुळं हे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला 100% येणं हे खूप गरजेचं आहे. हातचे मार्क आहेत म्हणतो बघा त्याला. बघा त्यानंतर दिलेल्या वाक्यापैकी योग्य वाक्य निवडणं, याच्यावरती पण तुमचं जे काय वाक्यरचना असेल त्याच्यावरती कमांड पाहिजेत. व्यवस्थित पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर गद्य वाचन असेल, रीडिंग कम्प्रेशन अँड मराठी असं म्हणतोय आपण त्याला, की बाबा त्याच्यामध्ये तुमची कमांड पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न येत आहेत. त्यानंतर म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, लोकोक्ती कशा पद्धतीने कोणती म्हण कुठे वापरायची किंवा वाक्प्रचार असेल तर त्याच्यावरती प्रश्न येतात. त्याचा आकलन क्षमता या ठिकाणी तुमची तपासली जाते. त्यानंतर व्याकरण असेल, व्याकरणामध्ये बघा तुम्हाला विभक्ती विचारली जाते. त्यानंतर काळ असतील, काळावरती प्रश्न येतात, काळानुसार वाक्याचं रूपांतर तयार करायचं असतं त्या बघा. त्यानंतर बघा वचन असते, वचन, एक वचन अनेक वचन, याच्यावरती साधे सिंपल क्वेश्चन असतात. त्यानंतर लिंग असते, त्याच्यावरती क्वेश्चन येतात बघा मित्रांनो. हातचे मार्क आहेत, हे हातचे मार्क गेले नाही पाहिजेत. त्यानंतर बघा अनुच्छेद असतील, वाक्यरचना असेल, सुधारणा असेल, यावरती या ठिकाणी मराठीला प्रश्न येतात. साधे सिंपल असतात. आउट ऑफ मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहेत. तुम्हाला जर फायनल निवड यादीमध्ये जर तुमचं नाव आणायचं असेल तर मराठीला आउट ऑफ मार्क मिळवणं खूप गरजेचं असतं, कारण मातृभाषा आपली मराठी असल्यामुळं सगळेच मराठीमध्ये मार्क घेतात आणि आपला जर त्याच्यामध्ये मार्क जात असेल तर आपण कुठेतरी कमी पडतोय याचा विचार करून आपले भविष्यात निवड यादीमध्ये नाव येणार नाही याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष द्या, जेणेकरून आपलं नाव निवड यादीमध्ये आलं पाहिजे. त्याकरता आपलं मातृभाषेवरती विचारलेला प्रश्न कोणताही चुकता कामा नये आणि आपण पाठीमागे राहता कामा नये याची दक्षता सर्व विद्यार्थी मित्रांनी घ्यायची आहे. बघा त्यानंतर आपण इंग्रजी घेऊया. इंग्रजीमध्ये काय विचारलं जातं बघा. सिनोनिम असतील, अँटोनिम्स असतील, म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द इंग्रजीत विचारले जातील. बघा ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं वॉकॅब चांगलं असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही इंग्रजीमध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकत नाहीत किंवा तुमचा स्कोअरच येऊ शकत नाही. वॉकॅब त्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल तर वॉकॅबवरती कमांड असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर रीडिंग कम्प्रेहेन्शन, गद्य वाचन आपण म्हणतो बघा, त्याच्यावरती प्रश्न असतील. त्यानंतर इरर स्पॉटिंग, सेंटेन्स करेक्शन सगळ्यात महत्त्वाचं बघा. ही TCS IBPS ह्यांचा जो पॅटर्न आहे दोन्हीमध्ये सुद्धा बघा हे इरर सगळ्यात महत्त्वाचं. याच्यावरती तुमची कमांड असणं खूप गरजेचं आहे. याच्याकरता वॉकॅब चांगलं असणं गरजेचं आहे. तुमचं वाचन कंटिन्यू सारखं त्याच्याबद्दल असणं खूप गरजेचं आहे बघा. त्यानंतर आहे फिल इन द बँक, याच्यावरतीही खूप प्रश्न दोन्ही IBPS आणि TCS पॅटर्न विचारतं बघा. त्याच्याकरता ह्याचाही सराव होणं खूप गरजेचं आहे. फक्त तुम्ही क्लास लावले, अभ्यास केला अशातली गोष्ट नाही बघा मित्रांनो. वारंवार कंटिन्यू तुमचा सराव असणं याच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याशिवाय हे तुम्हाला जमू शकत नाही. पॅराजम्बल्स असतील, परिच्छेद, त्यानंतर बघा व्होकॅब्युलरी असेल, शब्दसंग्रह तुमचा मी तुम्हाला वारंवार सांगतो की तो तुमचा त्याच्यावरती कमांड असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा आयटम्स आणि फ्रेजेस असतील आणि आर्टिकल असेल बघा. याच्याशिवाय तर मराठी आणि इंग्रजीचा जो काही स्पर्धा परीक्षेचा पेपर आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न असतातच बघा. पुढे जाऊया. त्यानंतर बुद्धिमत्ता आहे बघा. बुद्धिमत्तेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणते कोणते घटक फोकस केले जातात त्याच्यामध्ये बघा कोडिंग, डिकोडिंग आहे. त्याच्यानंतर सिरीज कम्प्लेशन नंबर असतील, लेटर सिरीज असेल, त्यानंतर ब्लड रिलेशन असतील, नातेसंबंध,
त्यानंतर डायरेक्शन दिशा ओळखणे, त्यानंतर तर्कशास्त्रीय विधान असतील, त्यानंतर बघा मित्रांनो सेटिंग अरेंजमेंट असेल, याच्यावरती प्रश्न असतात आणि ह्यातच विद्यार्थी खूप गोंधळतात. याच्याकरता बघा तुम्हाला मी तर तुम्हाला सांगेल बघा, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हापासून तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केलेला आहे किंवा आत्तापासून तुमचं यश तुमच्या हातामध्ये जोपर्यंत तुमचं निवड यादीमध्ये नाव येत नाही ना तोपर्यंत गणित बुद्धिमत्ता तुमची कंटिन्यू रोजची रोज तुमची प्रॅक्टिस पाहिजेत. आणि याला जर तुम्ही आउट ऑफ मार्क घेत असाल ना तर तुमचं निवड यादीमध्ये 100% नाव येईल. आणि बघा मराठी, इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता हा विषय असा आहे की त्याच्याशिवाय कोणतीही सरळ सेवा असेल, कोणतीही भारतातली एक्झाम असेल ती पूर्ण होत नाही. याच्यावर जर कमेंट असेल ना तर विद्यार्थी मित्राचं नाव निवडमध्ये येण्याचे चान्सेस हे 101% असतात बघा मित्रांनो. त्यानंतर बघा पझल असतील, पझलवरती प्रश्न येतात. त्यानंतर डाटा सफिशियन्सी असेल, त्यानंतर स्टेटमेंट आणि कन्क्लुजन आणि असुम्पशन याच्यावरती तुम्हाला प्रश्न या ठिकाणी बुद्धिमत्ता विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यावरती तुमची कमेंट असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला आउट ऑफ जरी मार्क नाही मिळाले, 1-2-3 मार्क जरी कमी भेटले तरी चालेल, पण जास्तीत जास्त 7-8 मार्क कमी पडू नयेत याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. 1-2 मार्क जाऊन दे तुमचे, काय अडचण नाही, पण कमी कमी तुम्हाला 70 ते 80% स्कोअर या ठिकाणी बुद्धिमत्तेमध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि मी आता ही गोष्ट का सांगतो माहिती का, टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तेवढ्या वेळातच तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत. आणि प्रश्न असे आहेत की तुम्हाला प्रत्येक ABCD ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला याचे 1-2-4 क्वेश्चन तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे येणार आहेत. मग मित्रांनो गोंधळ असा होणार आहे की तुमचा जर वेळ या प्रश्नांसाठी जर जास्त जात असेल तर बाकीचे प्रश्न तुम्ही सोडवायला वेळ तुम्हाला मॅनेज होणार कसा. आणि प्रत्येक सेक्शनला हे प्रश्न असणार आहेत. आता पहिल्यासारखं नाही की तुम्ही समजा अंकगणित बुद्धिमत्तेचा जर सेक्शन ओपन केला तर त्याच्यामध्ये सगळे तेच प्रश्न यायचे, मराठीचं ओपन केलं तर मराठीमध्ये तेच प्रश्न यायचे, सामान्यांचं ओपन केलं तर तेच प्रश्न यायचे. आता तसं राहिलेलं नाही. प्रत्येक सेक्शनला सगळ्या विभागातले प्रश्न 2-4 त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्यामुळं मित्रांनो तुम्हाला जर आता तुमचं दिलेल्या वेळेत दिलेल्या मिनिटामध्ये दिलेले प्रश्न जर सोडायचे असतील ना त्याला तुम्हाला सराव खूप असणं गरजेचं आहे. सरावाशिवाय तुम्ही प्रश्न आउट ऑफ मार्क घेऊ शकत नाहीत, प्रश्न सोडवू शकत नाहीत. त्याला खूप वेळ लागतो प्रश्न सोडवण्यासाठी. आता मला सांगा, आता याच्यातच तर्कशास्त्रीय विधान असतील किंवा सेटिंग अरेंजमेंट असेल, हा विषय असा नाही की 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सुटणार आहे. तुमचं एक जर याच्यामध्ये सेटिंग अरेंजमेंटमध्ये उदाहरणामध्ये 3-4 क्वेश्चन असतात बघा मित्रांनो. आता ही तुमची सेटिंग अरेंजमेंट जर नाही जुळली तर तुमचे 3-4 मार्क हातचे जाणार आहेत. त्यामुळं सेटिंग अरेंजमेंट जुळणं खूप गरजेचं आहे. त्याकरता तुमचा सराव हा खूप सराव लागणार आहे. याच्यासाठी वेळ जवळ आलेले 18 दिवस म्हणजे खूप नाहीत. त्यामुळं जागे व्हा, रात्रंदिवस एक करा. रात्र ही काळ हा वैराचा आहे. त्यामुळं मित्रांनो निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी रात्रंदिवस करणं खूप गरजेचं आहे. जे तुम्ही आजपर्यंत जेवढा अभ्यास केलेला आहे तो अभ्यास आणि आता इथून पुढच्या राहिलेल्या 18 दिवसामध्ये जो काय अभ्यास होणार आहे तुमचा ह्याच्यात खूप डिफरन्स असतो. आत्ताचा जो होणारा अभ्यास आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असतो बघा, खूप इम्पॉर्टंट असतो की पाठीमागच्या काळात जेवढा अभ्यास झालेला नाही तेवढा 18 दिवसामध्ये अभ्यास होणार आहे तुमचा. त्यानंतर बघा सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञानमध्ये बघा कोणत्या घटना त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतील. बघा भारतीय संविधानावरती प्रश्न 100% येतोच. का तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये भारतीय संविधान कशा पद्धतीनं आपलं सगळी भारताचं संविधान जीवनशैली असेल सगळ्या गोष्टी जे काय चाललंय ते सगळं संविधानाच्या अंडर चाललेलं आहे आणि त्याच्यावरती प्रश्न विचारणं ही क्रमप्राप्त आहे बघा. त्यानंतर इतिहास असेल, भूगोल असेल यावरती प्रश्न विचारतील. साधे सिंपल क्वेश्चन विचारतात, लय डीपमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानावरील महत्त्वाचे शोध आणि घडामोडी असतात चालू, त्याच्यावरती प्रश्न विचारतील. याच्यावर जास्त डीपमध्ये जाण्याची आवश्यकता नाही बघा. इथून पाठीमागचा 6 महिन्याचा फक्त तुम्ही जरी चालू घडामोडीचा अभ्यास केला तरी त्याच्यासाठी खूप सफिशियंट आहे. एखादा चुकून प्रश्न जर पडलाच गेल्या वर्षीचा तर एखादा पडू शकतो, नाहीतर 6 महिन्याचा 7-8 महिन्यापर्यंत खूप सफिशियंट आहे. खूप झालं त्यासाठी. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असतील ह्या पण त्या 6-7 महिन्याचे केले तरी चालतील. बँकिंग अर्थव्यवस्थेत संबंधित माहिती असेल प्रश्न त्याच्यावरती विचारू शकतात, कारण आता भारताची अर्थव्यवस्थेची वाटचाल चांगल्या दिशेनं चालू आहे. त्यानंतर बघा क्रीडा आणि पुरस्कार याच्यावरती प्रश्न विचारतील. त्यानंतर पुरस्कार
त्या झाला त्यानंतर बघा महत्त्वाची व्यक्ती आणि स्थळे महत्त्वाचे असतील, डोळ्यासमोरच्या आत्ता नजीकचे निधन असतील, एखाद्याचं चांगलं नाव झालेलं असेल, पुरस्कार भेटलेला असेल, अशा एखाद्या सामाजिक व्यक्ती असतील, अशावरती प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतील. अशा पद्धतीने सिलेबस आहे बघा, त्याच्यातले सब टॉपिक आहेत, याच्यावरती आपण या ठिकाणी आता चर्चा केलेली आहे. तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला परीक्षेसाठी मी माझ्याकडून आणि इन्फिनिटी अकॅडमीच्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो, आपली रजा घेतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये, पुढील नोटिफिकेशन घेऊन. तुर्तास राम राम.